ओला गाडी आता बुक केली आहे, बघूया आता कधी येतात. टॅक्सीवाले कोण जाऊ तयार नाही, ओला बुक करून ठेवले. पोचलो दादरला पोचलो. आता 11 वाजले. आता कॅब बुक केली आहे, बघूया सगळ्यांना गुड मॉर्निंग. गाड्यांना जातो तुम्ही, आवाज येऊ नये. भर रस्त्यात बेल्ट घालता बघ, दादरच्या भर रस्त्यात बेल्ट. पोचलो सकाळी पोचल्यावरून मार्ग तिकडे पोचलेलो आहोत. तिकडून कॅब करूया 1 तास. कुठे गेला? ना आता डायरेक्ट कामासाठी निघालो. आता पूर्ण काम होऊनच आता डायरेक्ट बाहेर पडायचं. ज्या कामासाठी येईल ते कामं करायची आणि डायरेक्ट आता संध्याकाळी भेटूया. आता मध्ये काय मे बी मिळायचो नाही व्हिडिओ, पण बघू ट्राय करते मिळालो तर कॅबमध्ये ज्या ठिकाणी पोचवतात त्या ठिकाणी तर डायरेक्ट टाईम झालो 5:30. कामाचा दिवसभरात सगळी झाली करून. आता ॲक्च्युली निघतो आपण पहिले हनुमान मंदिर. शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन पाया वगैरे पडून रिटर्न आता बरोबर जाऊची बस आपली आता 8:30ची बस सायनवरनं, दादरवरनं नाही ठोकतुलो वाटतं मग सायनवरनं बस. हां लोक मुंबई फिरतो. दादर मार्केट एरिया आहे, मार्केट एरिया गाडी घालू शकतो. हे बेंचो चला ना. टर्न लेफ्ट ऑन टू गोखले रोड. मासे विकतो ते बघा, मांजरा, मासे, मुळे, कांदे, बटाटे. गाडी काय तर आणि चिकन सेंटर. पहिला हनुमान मंदिरात जाऊचा. दुपारी काय जेवण जेवलं नाही. हनुमान मंदिर झाला काय मग काहीतरी खाऊ का लाईटचा स्नॅक्समध्ये बघूया. काय मंदिर इधर ही आगे से राइट है. ॲक्च्युली मंदिरात खरं सकाळी जाणार असतं, पण सकाळी वेळ नाही ह्यासाठी मिळालो. कामं वगैरे होती, टायमिंग दिलेलं त्या टाईमला म्हटलं पोचायचं होतं काय पण करून. पण कसं जाणं आहे जाणं आहे, जाऊचा म्हणजे जाऊचा. बघूया मंदिर कुठल्या साईडला बरोबर असं ना. पोचलो रे. हवेच काहीतरी हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिर हा काय मग
विचार कोणाकडे पोचलो हनुमान मंदिर. विचारता हनुमान मंदिर काय आला हनु यहाँ पे ओके मिळाला म्हणजे बरोबर होतो. राईट ट्रॅक जरा पुढे आलो. हे हनुमान मंदिर ओके. प्रशांत पिठाची किरण हनुमान मंदिर एक काम झालं. दुसरं काम झालं पाया पडत झालं. आता काहीतरी स्नॅक्स वगैरे खाऊन घेऊ. बिर्याणी खाऊया नाही तर बिर्याणी खाऊच व्हेज बिर्याणी. व्हेज बंदा. जय हिंद. भूक तर लागली. आपण याला इकडून दिलं ना आता. हा होय. खायचा घोष. जेवूया नाही ना बरोबर इलो हसून सरळ जाऊचा. पावती काय हॉटेलला काय मिळलं नाही एवढ्या बाकी स्नॅक्स करून पाणीपुरी खाऊया. सँडविच थँक्यू. खूप वेळ लावला. खूप 15 मिनटं आली उभी. साईकडची भजी परवडते 5 मिनटात. मुंबईची ह्या वेगळी आहे स्टाईल. बोले तो बनावा झाड बघा. आपलं काय समाधान आहे काय तो झाडाला तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगा. माकडलं चिकू धरलं की काय झाडात बॉल टाईप आहे. बॉल दिले बाबा फायनली. ग्रीन ऑरेंज ग्रीन लोक सांगतात तू खा. कॅमेरा बंद खा. नाका देण्यातच नाही.
जागेला 2.5 किलो होतं. पण आमच्या इकडे वजन वाढतं गेल्या टायमाला. आमच्या हालत खराब होते. ऑलरेडी एक किलो आहे अजून किती कष्ट घेतो तुमच्या आणि एक पाणी होतं नको बघा पाणी पाणी बिनी ओतल्यानंतर मोबाईल ब्लॉकच्या नादात आधी एक पिऊन घेतलंय आणि एक पिऊया चटणी बरी होती चटणी एक नंबर लागली चटणी मस्त बनवली याची चटणी आवडली हिरवी हिरवी चटणी मस्त बनवली किती लोक बसली आहेत बघा खाली का नाही आमच्याकडे ते हॉटेलच बसतो तो खाली बसन खातो घेतलं आणि एक काम होतं शेवटचा तास करून झालेला निघालो डायरेक्ट सायनकडे जाऊ 8:30 पावणे 9 वाजता गाडी आहे त्यांनी जस्ट कॉल केलो ड्रायव्हरला काय मालवण डायरेक्ट आता कॅब तरी बुक करूया नाहीतर ठोकले कॅब बुक करूया नाहीतर मग टॅक्सी वगैरे बघते का आपल्याला हा एक पूर्ण दिवस कधी संपलो काय समजलंच नाही सकाळी 11 वाजता हिलो सकाळी 11 वाजल्यापासून आता 8 वाजले कानातले रे अरे टॅक्सी मिळतली का जाऊया टॅक्सी बाहेर पडणार होतं ना हो टॅक्सीच्या इकडून जाताना दादरकडून सायनला जाताना टॅक्सीचे खूप वांदे होतं काय समजलं नाही पण ओला बुक केली तर ओला काय लवकर येणार नाही कॅन्सल तरी होतं ड्रायव्हर किती महिने विचार सायन पटेल ट्रॅव्हल्स भरपूर सांगते कमी करू कमी नाही ऐकायचे रे बसने काय म्हणताय जायला जाणार ना हो डायरेक्ट तिकडून बस पकड ट्रेन पकड डायरेक्ट जवळ पडेल हां ट्रेनने ना चालेल थँक्यू होय ये काकाने सांगितलं बसने जावा पण आमच्या हातात बॅगी होत ना ओला गाडी आता बुक केली आहे बघूया आता कधी येतात टॅक्सीवाले कोण जाऊ तयार नाही ओला बुक करून ठेवले बघूया आता कधी येतं 2 मिनिट टाकू 8:30ची गाडी जाऊ करतोच लागतो सायनला ट्रॅफिक मिळालं तर 8:30 पावणे 9ला गाडी येत बघूया टॅक्सी बुक केलेली एकीकडे वालेकुम सलाम रमजान मुबारक आम्ही बाहेर पडलो त्या ठिकाणीच टॅक्सी गेली कांड दादर में यार वेटिंग लग गया 20 मिनट वेट कर लिया बंदे का मतलब अब तक पेल देता था 5 बजे ज्या ठिकाणावरून बाहेर पडत होता तिकडे टॅक्सी दारात येणार होती अबे तीसरी मिळायची बिल्डिंग नाही 5 म्हणून आम्ही पेल गेलो देता था दुसरीकडे हे बघ, इसवी बंदा आपण बेचारा बाहेर बाहेर गेलोय. गेलाय. ह्या रोड 20 मिनट वेट किया यार आणि पुन्हा परत 20 त्याच मिनट की तो रोडकडे ट्रिप भी taxi. नहीं है बोला पण होणार नाही तू 10 क्यों मरवा रहा है मेरे को वो नहीं समझ में आता अगर मार लो तो ताको. 15 कौन मारे अरे
पटकन इथं ताजा जाऊ होतो. आता. तू होय टाकून ठेव तू. तेरे को मारना पड़ेगा. बस मारू दे. म्हणा ना तू मध्ये मध्ये पॉज होता आज तुम्हें 12 के पहले ही 7-8 पिना दे रहा. ह्यात तू रिफ्लेक्टच करू बहुत आर्टिस्ट आदमी में अपन बहुत भारी है. आवाज कमी करू मित्रांनो मुंबई एक में उस्मान पण 2 मिनट में कॉल करना. क्या हुआ अच्छा. काहीतरी लोचा झालं लोचा. काहीतरी लोचा झालं. क्या हुआ ये कौन सा है? मेरा 8:30 बजे का बस है. कहाँ पर? 8:30 का सायन पटेल ट्रेवल्स. ट्रैवल से माल भेजते हैं. नहीं बस है मेरा अभी 8:30 बजे का. साइंस है. हाँ पटेल ट्रेवल्स रहता है ना वहाँ पे. 15 मिनट का रोड है. 15 मिनट टाइम लग दिखा रहा है. 7 मिनट 12 मिनट. सुपर फास्ट. हाँ, उसको स्पीड रहेगा मतलब। हाँ, मेरा भी एक नंबर है। जिसके साथ होता है उसके साथ काटेंगे। पटेल, निकल गया बोल। फैब्रिक में आप फैब्रिक के लिए बेफिक्र और मील फैब्रिक काटता हूँ. आप तो स्पोर्ट कर रहे थे वैसे चला रहे एक नंबर. हाथ बैठा होगा ना आपका करके करके मुंबई में. पोलो चलाता हूँ भाई, मैं ऐसा गाड़ी नहीं चलाता हूँ. कौन सा? पोलो है मेरे पास. हाँ. जीटी. जेटी पोलो. हाँ फिर उसमें मजा आता चलाने. ये क्या भैंस जो लिमिट ही नहीं है इसकी. ये मतलब आपके लिए बायत का खेल. बायत का खेल रहेगा. जीटी में मजा आता है. हम लोग रुकते नहीं हमारी गाड़ी. अब ये ओला है ना, इसमें गाली देंगे दबले वक्त. हाँ आजू बाजू जाएंगे गाली देंगे. वो येलो प्लेट दिखेगा ना तो गाली देने चालू हो जाए. अभी स्टेयरिंग पे कौन है वो नहीं दिखता है. वो पीछे से गाली देने के लिए आ रहा है. हाँ यो बघा गाडी गाडी घालू. हालत बघून लक्ष दिलं असतं. टॅक्सीवाला वाट लावून टाकले. वाट म्हणजे एवढी फास्ट चालवलं आणि ठोकणार असतो, कांड करणार असतो. तांडव म्हटलंही करा, कांडच करणार असतो. मागे लागलो सगळं सविस्तर बसून गाडीच सांगते. आता गाडी होतो टायमिंग झालं, गाडीत बसून ते बोलण्यावर असं बसलं, दम लागलो. चला नको तिकडे नेऊन सोडले सांगते. चल ना चल. आणि 12 तिसरा नंबर. हो कारण का बाहेरून तर कोण बोलून येत नाही आता गावात. फायनली पोचलो. यार अवतार बघून काय या नाही वाट लागली. गाडीवाल्यानं दमवल्यात. गाडी येईल लवकर टाईमवर येईल गाडी. 15-20 मिनिटात लेट झाली. ट्रॅव्हल वाले शेंगदाणे खातोय. डोक्या भिंतीला शेंगदाणे खाऊन भेटते जरा स्टेबल होते. आता जरा स्टेबल झालो. गाडीत बसले 10 मिनटं झाली बसत. गाडी चालता जे विषय काय झालो, ज्या ठिकाणी माझं काम होतं त्या ठिकाणीकडनं मी निघालो आहे. म्हटलं मागच्या पण टाईमला तिकडे कॅब येऊ नाही होती म्हणून पुढे गेलं आहे आणि कॅब बुक केलं आहे. तर तिकडे कॅब नाही येतात. ज्या ठिकाणी माझं काम संपलं तिकडेच कॅब येईल. म्हणजे एवढं कांड झालो ना. परत रिटर्न चलत 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 येऊचा लागला त्या ठिकाणी. आणि
तिकडे गेलो आहे. पण कॅब मिळाली. कॅबवाल्यांची आपले मोठेपणा जरा काढले, ती ऐकलं आहे. ती तुमचं कॅमेरा दिसली असतली शूटमध्ये. आणि तिकडून मग करता करता फास्ट चालवल्यान आणि नको तिकडेच नेऊन सोडल्यान. बस एके ठिकाणी 2 ठिकाणी ॲक्च्युली बस थांबणार होती पटेल ट्रॅव्हल्समध्ये. सॉरी येस युअर लोकेशन Sorry? युअर लोकेशन Yeah, I need to go to South Goa. साऊथ गोवा. ओके देन रिच युअर बस. That's the last one. येस येस युअर लास्ट स्टॉप. फॉरेनर होते ना, त्यांना जरा विचार होते काही काही दाखवता आपल्याकडे. तर काय होते मी मग तिकडून बस वगैरे इली सोडले आणि त्यांनी तिकडून बस ताबडतोब 15-20 मिनटात बस इली. जरा उतास वगैरे करून येलो. बस इली, बसमध्ये बसलो आणि स्टेबल झालं. पण जिसके साथ कांड होता है उसके साथ तांडव होता है. पण ठीक आहे, चांगला होतो ड्रायव्हर. लगेच पोचवल्यानंतर, नाही तर वेळ झाला असतो. येताना मुंबई येताना मालवणवरनं लोअर होती, जाताना अप्पर. ठीक आहे, स्टेबल. आणि ॲक्च्युली मला नॅशनल ट्रॅव्हल्स यासाठी आवडतं. स्पेशल असे सीट्स असतात, जरा एकदम प्रीमियम वाटतात. इकडे बॅगे वगैरे ठेवलेले मस्त चेअरवर ठेवले. आणि अप्पर सोयी मग आता गाडी झोप कधी थांबतेली काय माहीत नाही. 9:30 वाजले. बघूया आता कधी वाजता थांबता. तेव्हा थांबत जरा एक झोप घ्यायची. दिवसभर दमाग झाला, अजिबात रेस्ट घेतलेलं नाही. तेव्हा थांबेपर्यंत झोपायचा, जेवायचा, पुन्हा झोपायचं. आता ह्याच कामं रात्री सकाळी होईपर्यंत लागला बघ. एक बाजू काही उभी आहे, ट्रॅफिकमध्ये अडकली. आता 11-12 वाजता माझ्यामध्ये झोप थांबवली. लेट असतो तो झोपचा टाईम. बघूया कधी होतं. डायरेक्ट आता झोप थांबल्यावर भेटली. झोपेत काय समजणार. कमी चिकन बिर्याणी खाऊन झाली आहे. भूक काय भागत. चिकन बिर्याणी फिनिश. आता काय मागवलं होता? चिकन ट्रिपल राईस मागवलं. बघूया आता कधी मस्तपैकी खायचं किंवा की आग तो पण नाही. नॉट टेन्शन. गर्दी बघ. पोट भरला. नॅशनल जेवण वगैरे झालं. आता वाजलेत किती सगळ्या नाही 12 वाजले. 12:15 झाले. जेवण झाला. बिर्याणी आणि चिकन ट्रिपल राईस. एवढं काय खास नव्हतं. खायचं पण झालं. ठीक. जाऊन झोपायचा. म्हणजे सकाळी उठून डायरेक्ट कसालवर मग मालवण. जैसे आहे ते वैसे जाएंगे. मग तिला डायरेक्ट सकाळी भेटूया. आता काय झोपण ते त्याला आता काही बोलायची ताकदही नाही. जमत डायरेक्ट उद्या भेटूया. गुड नाईट. सिगरेट ओढून आता येईल. सिगरेट ओढले ओळखत असतात ना. हो
सिगरेट ओढून इट्स ओके. असं काय नाही मस्करी कोणाला खराब आहे. आता झोपायची तयारी, झोपलेलो डायरेक्ट सकाळी. गुड नाईट, टेक केअर. सकाळचे 8:30 काय 9 वाजलेत. 9, 9:30 झाले असते. नाश्त्यासाठी थांबली आहे गाडी. राजापूर हॉटेल ग्रीन पार्क. आम्ही काय नाश्ता विष्ट करणार नाही म्हणजे राजापुरात तरी लिहा ना, कसाला जाऊ एक कसला दादा काय लगेच घराकडे जाऊन नाश्ता करू. हा बरं, डेली येते ते आम्ही हळत लागतं गाडी. हॉटेल ग्रीन पार्क. कसा लढणारा डायरेक्ट कुमार मठला पोचलो. कुमार मठ पण आता तेवढी वाढत. आणि तिकडून डायरेक्ट घराकडे जाऊन वगैरे फ्रेश वगैरे होऊन थोडं रेस्ट करू काय, नंतर मग ऑफिसला वगैरे जाऊ काय. बाकी दिवसभराची ट्रिप झालेली, ट्रिप ओव्हर झाली. तिकडून मुंबई, परत मुंबईवरनं रिटर्न एका दिवसाची ट्रिप होती. पूर्ण तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघितला असेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेल्वे जाता, ट्रॅक जाता, थांबायचं लागतं. हो, कॅनवा चालू. आता घराकडे जाऊन मस्तपैकी फ्रेश होऊन काहीतरी खाऊन वगैरे रिटर्न मग ऑफिसला जाऊ. बाकी प्रोग्राम असतो थांब ना, काय आला तुका काहीतरी आवडतं ना. हा असंच थांबवतले म्हणत. बॅग वगैरे घेतलं, जाशील ना. हा या, चल बाय. आणि कॉल उचल हा सोन्या. हा व्हॉट्सअप. एक मेंबर गेलो, गाडी आहेत लावलेली. बाकी आता पण आम्ही घराकडे जाऊया.